नमस्कार, मी अनिल धुबदाळे. दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चला पाहूया आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या. मराठी भाषा टिकली तरच संस्कृती टिकेल, सीमाकवी रवींद्र पाटील यांचं प्रतिपादन. सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा व बस्तवाड हायस्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न. सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा व मराठा मंडळचे बस्तवाड हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात संपन्न झाले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा आविष्कार, पालकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि मान्यवरांची प्रेरणादायी उपस्थिती यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी SDMCचे अध्यक्ष शिवाजीराव काकतकर होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सीमाकवी रवींद्र पाटील उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी मराठी भाषा टिकली तरच संस्कृती टिकेल, मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो, गुण मिळवण्याबरोबरच गुणवंत होणं अधिक महत्त्वाचं आहे, ध्येय साध्य करण्यासाठी अखंड परिश्रम आवश्यक आहेत, असं प्रतिपादन केलं. तसेच संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी मातृभाषेतील शिक्षण आणि सांस्कृतिक उपक्रमांची गरज अधोरेखित केली. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन ग्रामपंचायत अध्यक्षा शिल्पा पाटील व मायामही चौगले यांच्या हस्ते करण्यात आलं. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन नामवंत वकील अण्णासाहेब घोरपडे, शिवाजी काकतकर यांच्या हस्ते झालं. स्नेहसंमेलनाचं उद्घाटन सीमाकवी रवींद्र पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं. यावेळी चंद्रकांत पाटील, रामा मंगेश काकतकर, समीरबाई संधी, तवन्नप्पा बडिगेर, कॅप्टन परशुराम काकतकर आदी मान्यवर उपस्थित होते. चंदगडमध्ये विहिरींची स्वच्छता मोहीम. चंदगड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सुनील कानेकर व उपनगराध्यक्ष आयशा नाईकवाडी व अन्य नगरसेवक यांनी पुढाकार घेत शहर उपनगरातील प्राचीन विहिरींच्या स्वच्छते मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत रविवारी नगराध्यक्ष सुनील कानेकर, नगरसेविका गायत्री बल्लाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत माणदेव चौक येथील विहिरींची स्वच्छता राबवण्यात आली. आता पुढील टप्प्यामध्ये शहरातील अन्य विहिरींची स्वच्छता मोहीम होणार आहे. रविवारी झालेल्या स्वच्छता प्रसंगी उपनगराध्यक्ष आयशा नाईकवाडी यांच्यासह एकनाथ माडगूत, अशोक गायचारे, सागर लाडलक्ष्मीकर, मयूर गावडे, नगरपंचायत कर्मचारी प्रमोद पाटील, किरण कांबळे यांच्यासह अन्य कार्यकर्ते व नगरपंचायतीचे कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. आगामी काळात पंचायत समिती जवळ छत्रपती शिवाजी महाराज चौक, आझाद गल्ली, कुंभार, रोहिदासनगर, गडकरी वसाहत, देसाईवाडी या ठिकाणच्या विहिरींची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचं नगराध्यक्ष सुनील कानेकर यांनी सांगितलं. गुणासह गुणवंत व्हा, संस्कार हा भक्कम जीवनाचा पाया, सीमाकवी रवींद्र पाटील यांचं प्रतिपादन. संत तुकाराम विद्यालय सुंडी येथे 10वी विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ उत्साहात संपन्न. द.म.शी मंडळ संचलित संत तुकाराम विद्यालय सुंडी येथे इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ अत्यंत उत्साहात व भावनिक वातावरणात संपन्न झाला. या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ मार्गदर्शक सीमाकवी रवींद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना केवळ गुण मिळवण्यापेक्षा गुणवंत व्यक्तिमत्व घडवण्याचा मोलाचा संदेश दिला. आपल्या प्रेरणादायी भाषणात ते म्हणाले, विद्यार्थ्यांनो, 10वीची परीक्षा ही शेवट नसून तुमच्या भविष्यवाची नवी सुरुवात आहे. गुण मिळवणं आवश्यक आहे, परंतु गुणापेक्षा गुणवत्ता आणि गुणवत्तेपेक्षा संस्कार अधिक श्रेष्ठ आहेत. नियोजनबद्ध अभ्यासातूनच यशाचा मार्ग निघतो. दररोज ठराविक वेळ अभ्यास, नियमित उजळणी, प्रश्नपत्रिकांचा सराव आणि आत्मपरीक्षण हीच यशाची गुरुकिल्ली आहे. कष्टाला पर्याय नाही, पण कष्ट नियोजनबद्ध असतील तर यश निश्चित आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष NM पाटील होते. रवींद्र पाटील पुढे म्हणाले, चांगले संस्कार हेच भक्कम जीवनाचा पाया आहेत. आई वडिलांचा आदर, गुरुजनाविषयी कृतज्ञता, समाजाप्रती जबाबदारी आणि प्रामाणिकपणा हीच खरी संपत्ती आहे. गुण तुम्हाला नोकरी देतील, पण संस्कार तुम्हाला मानसन्मान देतील. ज्ञान तुम्हाला उंच नेईल, पण नम्रता तुम्हाला स्थिर ठेवेल. त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास, मोबाईलचा मर्यादित वापर, सकारात्मक विचार आणि आत्मपरीक्षण जपण्याचं आवाहन केलं. यावेळी प्राजक्ता सुतार, अथर्व माडगुळकर, रामराज पाटील, रोशन मौर्य व अक्षय पाटील यांनी मनोगते व्यक्त करताना या शाळेने आम्हाला केवळ शिक्षणच नाही तर जीवनमूल्ये दिली असं सांगितलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन SM पाटील यांनी केलं तर आभार प्रदर्शन SI नाईक यांनी मानले.